अभंगाची सुरुवातच अशी आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ. अंतःकरणाच्या वृत्तीतला जोपर्यंत भेद आणि अभेद जात नाही, तुका म्हणे जोपर्यंत भेद जात नाही, मला चिंतन तुमच्या समोर मांडायचंय. का हो तुको बरं आहे. मग जर परमार्थ उच्च कोटीचा व्हावा, त्या परब्रह्म भगवान परमात्म्याने आमच्यावर कृपा करावी. आम्ही अनंत दुःखाने दुःखी झालेलो आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी सुखाचा लवलेश मिळेल का, याच्याकरता तुमच्याकडे आलोय. तर तुकोबरा म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे सगळं जगच विष्णुमय आहे, पण धर्म महत्वाचा आहे. इथं मेघ ठोकले अनंत महाराज. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. जोपर्यंत भेद आणि अभेद जात नाही, मग भेद कशाला म्हणतात आणि अभेद कशाला म्हणतात याची भूमिका सांगून जातो. कारण तुकोबराचं दुसरं प्रमाणे, भेदाभेद गेला आणि तुका म्हणे देव झाला. देव झाला. भेदाभेद जाणं महत्वाचं आहे. मग भेद कशाला आणि अभेद काय हे कळणं महत्वाचं आहे. भेद त्याला म्हणतात, सर्वसामान्याचं सांगत नाही, श्रेष्ठांचा भेद सांगतो, उच्च कोटीचा भेद सांगतो. ज्यावेळेस पांडवाला सुईच्या टोकावर बसेल एवढीही जमीन मी देणार नाही असं धृतराष्ट्राच्या पुत्राने अर्थात दुर्योधनाने विधान केल्याच्या नंतर शेवटी काहीच देणार नाही. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ठरल्या आहेत, सगळ्याला माहिती आहे. शिष्टाई केली, सगळ्या गोष्टी ठरल्या, पण शेवटी युद्ध केल्याशिवाय असेल मनगटामध्ये ताकद तर युद्धाला सामोरं जा, आम्ही तुमच्याकरता समर्थ आहोत. युद्ध सुरू झालं. 18 सैन्य एकीकडे, भगवान परमात्मा एकीकडे. ही भूमिका बरोबर आहे. पुढचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे. ही सर्व मंडळी कुरुक्षेत्रावर गेली आणि कुरुक्षेत्रावर गेल्याच्या नंतर धृतराष्ट्राने संजयाला विचारलं, हे संजया, कुरुक्षेत्रावर युद्धाची इच्छा करणारे माझी आणि पंडूची मुलं काय करतात, मला हे नेमकं समजून सांग. याचं नाव आहे भेद. मी पदार्थ सांगत नाही, ज्ञानोबराय म्हणतात, पुत्र ते इच्छिकुळ संकल्पना सांगत असताना ज्ञानोबराय म्हणतात किंवा भगवान परमात्मा म्हणतात, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विवस्वा मामका पांडवा शेव किम कुरुवत संजया पुत्र स्नेह मोहितो धृतराष्ट्र असे पुसतो मने सांग संजमात कुरुक्षेत्रीची जे धर्मालय म्हणजा तेथ पांडव आणि माझे गेली असती व्याजे झुंजाचिनी. हे संजया, जे कुरुक्षेत्रावर युद्धाची इच्छा करणारे माझी आणि पंडूची मुलं काय करतात हे मला समजून सांग. याचं नाव आहे द्वैत, याचं नाव आहे भेद. अरे असं म्हणलं असतं ना, अरे दोन्ही पुत्र माझे आहेत, काय करतात संजय जरा समजून सांग. पण इथं भेद निर्माण झाला, याला भेद म्हणतात. आणि परमार्थामध्ये सर्वात मोठा काय असेल, अडचण असेल तर ती फक्त भेद आहे महाराज, फक्त भेद आहे. मी ह्या संप्रदायाचा आणि मी ह्या फडाचा आणि मी ह्या गडाचा आणि मी ह्या तटाचा आणि मी ह्या मठाचा राख काडी लावतो ह्याला, काय घेणं नाही. इथं एकच कारणीभूत आहे, फक्त परमार्थ आणि परमार्थ. आणि भजन साधना तुम्ही कितपत करता याला महत्व नाही. पुढे जाऊन सांगेल मी तुम्हाला. सज्जन हो, एवढंच नाही, आपल्या पुत्राला राजगादी मिळावी आणि रामाचा समाचार येऊ नये, याचं नाव आहे द्वैत. चला पुढे. हिंदवी स्वराज्याची स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी राजे, अरे ज्यावेळेस स्वतःला पुत्र झाल्याच्या नंतर माझ्या राजा रामराजाला गादी मिळावी आणि संभाजी राजाचा समाचार येऊ नये, याचं नाव आहे भेदाभेद, याचं नाव आहे द्वैत. हे द्वैत जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत अद्वैताचा अनुभव येऊ शकत नाही. तुम्ही किती परमार्थ करा, तुम्ही किती ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही किती गाथा वाचा, तुम्ही किती गीता वाचा, तुम्ही किती देवदर्शन करा, तुम्ही किती सत्यामध्ये ज्ञानेश्वरी पारवा बसा, पण जोपर्यंत द्वैत जात नाही तोपर्यंत तुमच्या परमार्थाला किंमत नाही. मी पदार्थ सांगत नाही. जया परमार्थाची जया परमार्थाची चाल भजनाची
मांडी मांडी पडते माती झाले मांडी जया परमानाची करोली भजनाची चाडे नित्यने आगरे नित्यनेम आदरे जया परमार्थाची चाड तिने सांडावेली गाड धरोनी भजनाची चाड नित्यनेम आदरे आदर प्रेम असणं महत्वाचं आहे. आणि पुढचा भाव सांगून जातो भेदभाव सोडून घेतला प्रेमाचा गरळा हा एक. किंवा मी तो पण जाऊ दे दूर एकच भोंगारी पांघरू हरी मी तू पण जाऊ दे दुरी हा एक भाग. आणि दुसरा सांगून जातो परमार्थ करत असताना वारी करत असताना माझे नाथबाबा म्हणतात अनादि अंबिके भगवती किंवा अनादि निर्गुण प्रगटली भवानी निर्गुण प्रगटली भवानी प्रगटली भवानी आशा चालेल लय म्हणू नका नाही तर एखादी माय माऊली जोगवा मागायला निघायची दडडंग दंगडंग दडडंग नाही. ही सिटी म्हणा ही तर सुशिक्षित लोक आहे. हे जर प्रमाण आमच्या आपल्याकडे असतं नाही का नाही खेड्यापाड्यात गावाकडं एखादी माऊली म्हणली असते आहा 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 म्हणजे पदर तर सांगत नाही मी पदरचं नाही बोलत पुढचं प्रमाण लय महत्वाचं आहे. आईचा जोगवा मागेन द्वैत सारोनी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईल भेदरहित वारीसी जाईल आईचा जोगवा मागेल. मला सांगायचं इतिहास पुढे सांगू का गुरुजींची चाल सांगतो. आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन. माझा गुरुजींचा संबंध 2-3 जागेवर आला तेव्हा चांगला पखवाद वाजवत होतो आणि आजही चांगलाच वाजवतो. माझे नसंतर महाराज समोर आहेत. आजही मी पखवाद सकाळी उचलला तर संध्याकाळी ठेवतो दिंडीमध्ये. नसल शिरोळे साहेब जर नसली म्हणते नाही म्हणले तर शिरोळे साहेबांना विचारा. आजही दिंडीमध्ये फक्त एकटाच पखवाद आहे. दिंडी 86 नंबरमध्ये किती एकटा छाती ठोकपणे सांगतोय महाराज. 22 गायक आहेत 47 टाळकरी आहे पण पखवाड आहे एकटाच आहे. सकाळी गळ्यात घालायचा संध्याकाळीच काढायचा. अजूनही ती सेवा केलेली आणि म्हणून गुरुजींचा बऱ्याचशा मंडळीचा माझा संबंध आला. आपले ते नाहीत आता मृदंग वाजायचे आणि गायचे बी तुकाराम दादा शेटे महाराज मोठ्या फडामध्ये क्या बात आहे. वास्करांनी म्हणावं तुकाराम बाबा या नाव पुढं देवकरांनी म्हणावं ओ बाबा हो या पुढं तुमची जागा इथे. क्या बात. महाराज मुंबईची ही काही दिग्गज मंडळी अशी होती की त्यांनी महाराष्ट्रात काय पण भारताच्या पाठीवर नाव नेऊन पोस्ट केलं होतं. त्याच्यामध्ये पहिले कोण असतील तर ते सातारकर की ज्यांनी अमेरिकेमध्ये बाबाजी पहिली कॅसेट ह्या 2 व्यक्तीची त्यामध्ये सुरेश वाड भवानी आपलं सातारकर आणि आपले पुण्यातले भीमसेन जोशी यांचे 2 जगातले
जगाच्या पाठीवर अमेरिका फॉरेन लंडन पर्यंत पोहोचल्या असतील कॅसेटी तर त्या दोन त्याच्यामध्ये सर्वात प्रसिद्ध कॅसेट ती म्हणजे हरिपाठाचे विठ्ठल विठ्ठल. आजही कोणते हरिपाठ लावू द्या तेवढं समाधान वाटत नाही जेवढा सातारकर बाबांचा हरिपाठ लावल्याच्यावर लागतो असतो. ही वस्तुस्थिती आहे. मंडळी गेल्यावरच कळती हो मायबाप असतो. सिद्धांत महत्वाचा आहे या दृष्टीने. म्हणून आईचा जोगवा जोगवा मागेन द्वैत सारोनी माळमी. भेद रहित वारीला जायचं ना, भेद रहित परमार्थ करायचा ना, मग भेद सोडा. जोपर्यंत भेद नष्ट होत नाही तोपर्यंत वादाचं मूळ कारण काय असेल तर फक्त भेद आहे. वादाचं मूळ कारण बरं त्याला काय उदाहरण सांगून जातो. जाऊ द्या तुम्हाला बोलत होतो. तुम्हाला किती जण असं वाटतं की आपल्या लेकीच्या हातात आपला जावई असावा? हो येऊ का तिकडे? किती जण वाटत अहो भेद लांब नाही, भेद आपल्या घरात आहे. एखादी जर नवीन पोरगी नांदायला गेली आणि ती जर पोरीनं फोन केला, मम्मी मला इकडे पुढे नव्या मुंबईकडे पुढे जायचंय पण जाता जाता सेक्टर नंबर 1 ला तुझ्या असणाऱ्या फ्लॅट 1 जाऊन तुला भेटून जाते, एवढं जर मम्मीला कळालं तर मम्मी 4 लिटर दूध आणते आणि जाळून जाळून 1 लिटर करते का? जावाई येणार आहे. हा विनोदाचा भाग नाही, वास्तववाद आहे. मग ती लेक सकाळी 10 वाजता येणार आहे, 4 वेळा बाल्कनी जाऊन पाहते, आता येईल मग येईल, आता येईल मग, आणि सहज गाडी दिसते आणि गाडीतून 2 जण लक्ष्मीनारायण उतरतात. शेजारच्या अक्का लाक मारते, अक्का अहो बाल्कनीत या ना, अहो झालं काय, अहो बाल्कनीत तर या. मग ती शेजारची अक्का बाल्कनीत येते, मग ती बघा ना कसा लक्ष्मीनारायण सारखा जोडा आहे. कोण? लेकानी. वा काय गोड उत्तर दिले. दुसऱ्या दिवशी बाजाराकरता स्वतःची सून आणि स्वतःचा लेक सजून धजून निघले. शेजारच्या अक्काला म्हणता, अक्का बाल्कनीत या ना, बघा ना कशी निघालीत. काय तो काय पोटसुळ उठलंय वय, कामून याड्यावानी करते माय. कोणाच्या हाताखाली जगायच तुम्हाला? सुनाच्या का लेकीच या? अरे परमार्थ लांब नाही. वाक्य लक्षात ठेवा. बरीच परिस्थिती अशी, फेसबुक व्हॉट्सअपवर एक आलं होतं, जर कदाचित लेकीला आईबापाला सांभाळण्याचं स्वातंत्र्य लेकीला जर दिलं असतं तर लेकीने आईबाप आनंदाने सांभाळले असते. चुकीचं नाही, बरोबर आहे. तुझ्या मायबाप तुला सांभाळले असते, त्याचे कुठं काढून देती? समुद्र सोडती काय? अरे परमार्थ लांब नाही. परमार्थ या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यामध्ये परिपूर्णतम अर्थ आहे त्याचं नाव परमार्थ आहे. सकाळी उठला आणि जे गंधगोळी घासत बसला गुरुजी, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, एवढी मोठी गंधगोळी घासतोय. एकाने विचारलं, राम भाऊ कशा करता गंधगोळी घासतोय? म्हणला सगळ्या अंगाचं पंढरपूर करायचं. सांगितलं कोणी? थोडे परी निरे. एखादा हिंद केसरी पैलवाने, त्याला विचारावं दंड बैठका किती काढतो? म्हणला 100. सूर्यनमस्कार? म्हणला 100. रनिंग? म्हणला 5 किलोमीटर. दूध किती पितो? म्हणला 5 लिटर. पाणी किती असतं? म्हणला 4.5 लिटर. त्याच्यापेक्षा मर्द अर्धा लिटर दूध पिना. तू का म्हणे थोडे परी निरे. लय मोठं परमार्थ करायची गरज नाही महाराज. तुमचं मंडळ काय आहे? संत ज्ञानेश्वर सेवाभावी मंडळ, बरोबर आहे. ज्ञानोबा म्हणतात एक तरी ओवी. जास्त सगळं नाही करायची, थोडंच. हा ज्ञानेश्वरी महाराज 100 पारायण झाले. बदल काय झाला हे सांग. बदल काय झाला हे सांग. 1 किलोचे टाळ अर्धा किलोवर आले. काकडा सोडीना, हरिपाठ सोडीना, म्हणतो घालून या भार मिळत लागा ना. बदल किती झाला हे सांग. कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे परिवर्तन. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ करत असताना जोपर्यंत अंतःकरण
अंतःकरणाच्या वृत्तीतला भेद जात नाही किंवा द्वैत जात नाही तोपर्यंत तुम्ही किती परमार्थ करा गड्या तुमच्या जीवनात बदलच होऊ शकत नाही. हा अभंगाचा शेवटचा चरण. अरे तुका म्हणे भेदा भेद काय म्हणे भेदा तुका म्हणे पण काय तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. सज्जन माय बापांनो परमार्थ करत असताना जोपर्यंत वाद संपत नाही जाता जाता बोलून जातो दादा अरे राज्यकर्त्यामध्ये भेद असू शकतो राज्यकर्ते एका मताचे आहेत कार्यकर्त्यात भेद असू शकतो राज्यकर्त्यात भेद नाही. तसं भक्तामध्ये भेद असू शकतो देवामध्ये भेद नाही. पुन्हा वाक्य ऐका. कोणी म्हणत असेल मी विठ्ठलाची पूजा करतोय कोणी म्हणत असेल मी ज्ञानोबराची पूजा करतोय कोणी म्हणत असेल मी शिवाला मानतोय कोणी म्हणत असेल मी विष्णूला मानतोय कोणी म्हणत असेल मी दत्तप्रभूची पूजा करतोय कोणी म्हणत असेल मी भैरवबाला मानतोय कोणी म्हणत असेल मी जगज्जनीला मानतोय कोणी म्हणत असेल मी मारुतीरायाची पूजा करतोय. सज्जन मायबापांनो तुम्ही कोणत्याही देवदेवतेची पूजा करा वाक्य लक्षात ठेवा प्रत्येकाचं जर ध्येय एकच असेल जाता जाता एक तुम्हाला कळेल असा सिद्धांत ठेवून जातो. लांबचं बोलत नाही. आपल्याला इथून उदाहरणार्थ कुठे जायचं मला कल्पना नाही जवळची सिटी कोणती आहे ठाणे ठाणे जवळ ठाणे सिटी आहे. आपल्याला ठाणे सिटीला जायचं प्रत्येकाला सगळ्याला पण ठाणे सिटीला जायचं हे प्रत्येकाचं ध्येय वाक्य नीट ऐका. ठाणे सिटीला जायचं हे प्रत्येकाचं ध्येय पण प्रत्येकाचा मार्ग भिन्न असू शकतो ध्येय मात्र एकच आहे. पुन्हा वाक्य ऐका. कोणी जात असताना कोणी एसटीने जाईल कोणी स्वतःच्या गाडीने जाईल कोणी मोटरसायकलला जाईल कोणी सिटी बसनं जाईल तर कोणी पायी जाईल किंवा कोणी गाडी बैल घेऊन जाईल. तुमच्याकडे चालत नाही पण जाता जाता वाक्य सांगतो जाण्याचा मार्ग भिन्न असू शकतो वाटचाल वेगळी असू शकते. चालत आहे मग कळो आले या दृष्टीने प्रत्येकाचं जाणं वेगळं वेगळं असतं मार्ग वेगळा असू शकते वाहन वेगळं असू शकतं मात्र ठाण्याला जायचं हे प्रत्येकाचं ध्येय एकच आहे. मग तुम्ही मारुतीची पूजा करत असाल तुम्ही जगज्जननीची पूजा करत असाल तुम्ही पांडुरंगाची पूजा करत असाल पुढे जाऊन सांगतो पावसाळ्यामध्ये पाऊस पडतोय बिल्डिंग येऊन तो खालच्या रोड पर्यंत येतोय रोडच्या माध्यमातून तो एखाद्या नाल्याला जातोय आणि नाल्यातून समुद्राला जातोय पाणी भिन्न करता येतं का नंतर नाही. भगवान परमात्मा म्हणतात आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. जसं सगळं पाणी मिळून समुद्राला जातं त्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही देवाला नमस्कार करा सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति.
सिद्धांत महत्वाचा आहे गुरुजी. मग तुम्ही कोणत्या देवाची साधना करा, प्रत्येकाचं ध्येय एकच आहे की फक्त परब्रह्म सुखाची अपेक्षा, आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर ती हवा असेल तर अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये यथेष्ट अनंत जन्मापासून जे द्वैत लपलेलं आहे, जो भेद लपलेला आहे, तो भेद दूर करा. तुकोबारा म्हणतात तरच तुम्हाला परब्रह्माचं दर्शन होईल किंवा तुला सुख भेटेल. तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडूने. वादाचं मूळ कारण काय असेल तर तो फक्त भेद आहे.